बीडसारख्या ग्रामीण जिल्ह्यातून तुकाराम मुंडे यासारखा संघर्षशील आणि प्रामाणिक IAS अधिकारी घडणे हे प्रेरणादायी आहे। त्यांच्या यशाचा प्रवास हा बीडमधील युवकांसाठी एक दीपस्तंभ ठरत असून योग्य दिशादर्शन व चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील युवकही प्रशासनाच्या उच्च पदावर पोहोचू शकतात याचा ठोस पुरावा आहे। आज बीडच्या बदलत्या वास्तवात आणि नव्या पिढीच्या आकांक्षामध्ये तुकाराम मुंडे सारख्या व्यक्तिमत्वाचे अस्तित्व हे एक सकारात्मक आशावाद निर्माण करणारे ठरत आहे। नमस्कार मित्रांनो, बिंदास बोलमध्ये तुमचं स्वागत आहे। जन्म आणि घरची परिस्थिती। तुकाराम मुंडे यांचा जन्म ताडसोना नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात बीड जिल्ह्यात झाला। त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते। त्यांचे वडील हे शेती करत असत, पण ती शेती अल्पभूधारक होती आणि त्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नव्हता। शाळेतील संघर्ष। मुंडे शाळेत जात असताना घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती की शालेय साहित्य खरेदी करणेही कठीण होत असे। ते अनेक वेळा पायी शाळेत जात असत। कधी पुस्तक नव्हतं तर कधी कपडे सुद्धा नीटच मिळत नसत। शेती आणि मजुरी। लहानपणी ते शाळेतून आल्यावर शेतीत वडिलांना मदत करत, भाजीपाला विकणे, जनावरांना चारा आणणे आणि मजुरीचे काम यामध्ये ते गुंतलेले असत। ते स्वतः भाजी बाजारात नेऊन विकत असत, जेणेकरून घरचा खर्च भागवता येईल। शिक्षणासाठी संघर्ष। स्वतंत्र अभ्यास। अत्यंत कमी साधनसामग्री असतानाही त्यांनी अभ्यासात कसलीही तडजोड केली नाही। रात्रीच्या अंधारात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणे ही त्यांच्यासाठी नित्याची बाब होती। स्नातक शिक्षण। त्यांनी औरंगाबादच्या आर्ट्स आणि सायन्स कॉलेजमधून इतिहास, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली। शिक्षण घेताना त्यांनी स्वतःची आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठी विविध लहान-सहान कामे केली। UPSCचा कठीण प्रवास। UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते। मुंडे यांनी 3 वेळा प्रयत्न केला। पहिल्या 2 वेळा अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही। तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 20वा क्रमांक पटकावला। स्वतःवर विश्वास। त्यांचे जीवन हे काहीही शक्य आहे जर तुम्ही मनापासून प्रयत्न केला या उक्तीचा आदर्श उदाहरण आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला स्वाभिमान आणि ध्येयवाद कायम ठेवला। प्रेरणा। त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून कष्टाची आणि प्रामाणिकपणाची शिकवण मिळाली। त्यांनी जीवनात मिळालेल्या प्रत्येक अपयशाला एक संधी मानले। प्रशासकीय सेवेत कामगिरी। बार्शी नगरपालिका, सोलापूर मुख्याधिकारी। 15,000 पेक्षा जास्त अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई। बेकायदेशीर उद्योग बंद केले। सामाजिक आणि राजकीय दबाव असूनही कायद्याची अंमलबजावणी। शिवार योजनेत मुंडे पॅटर्न विकसित केला। 1,30,000 हेक्टरवर जलसंधारण कामे, 30,000 विहिरी पुनर्भरण। 2012-13 मध्ये 600 टँकर वापरले जात होते। 2016-17 मध्ये एकही टँकर नाही। विक्रीकर विभाग मुंबई सह आयुक्त 2012 ते 2014। 26 महिन्यात 310 कोटींची विक्रमी कर वसुली, वार्षिक लक्ष्याच्या दुप्पट। अन्वेषण विभागात प्रणाली सुधारणा आणि कार्यक्षमता वाढवली। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त वॉक इन द कमिशनर उपक्रम सुरू केला। अनधिकृत बांधकामावर कारवाई, भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना। राजकीय विरोधामुळे अविश्वास ठराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला। PMPML पुणे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक। 158 कंत्राटी चालकांना सेवामुक्त केले। कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवर कठोर कारवाई, संघटनांचा विरोध। बदल्यांचा इतिहास। 2005 पासून 2024 पर्यंत 19 वर्षात 22 वेळा बदली। प्रामाणिकपणा, कठोर निर्णय आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिकेमुळे वारंवार बदली। 2024 मध्ये असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून नियुक्ती। पुरस्कार आणि सन्मान। महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम जिल्हाधिकारी पुरस्कार। सामाजिक कार्यासाठी विविध संस्थांकडून गौरव। वैयक्तिक जीवन। पत्नी अर्चना मुंडे, मुले आशाना आणि अगस्त्य। प्रेरणा। महात्मा गांधींचे बी द चेंज यू वॉन्ट टू सी हे तत्व।
तुकाराम मुंडे हे एक असे अधिकारी आहेत ज्यांनी प्रामाणिकपणा, कठोर निर्णय क्षमता आणि जनहितासाठी झगडण्याची वृत्ती यामुळे प्रशासकीय सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांचा प्रवास नव्या पिढीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.